नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण रेल्वे स्थानकासमोर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात बुलडोजर फिरवलाय. रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर कोटनाकापर्यंत अनधिकृत बांधकामे उभी केली होती. रस्त्याच्या दुरतफा लाकडाच्या वखारी, मार्बल स्टोन, फर्निचरची दुकाने, सिमेंट, गॅरेज, लोखंडी सळई आदी अनधिकृत दुकाने थाटली गेली होती. उरण रेल्वे स्थानकाकडे ये जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा ठरू लागलेली काही दुकानं, बांधकामं सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोजर लावून पाडली. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उरण दौरा जाहीर झाला असून येत्या 29 फेब्रुवारी रोजी उरण नवीन शेवा येथे ते जाहीर सभा घेणार आहेत. लोकसभा तसेच इतर निवडणुकींचे वारे वाहू लागलेत, त्यामुळे पक्षाने मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आतापासूनच प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. नवीन शेवा येथील मैदानावर गुरुवारी होणाऱ्या या सभेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलंय. नवी मुंबईच्या तुर्भे MIDC परिसरात एका फर्निचर बनवणाऱ्या कारखान्याला अचानक भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारखान्यात लाकडी वस्तू असल्यानं आगीचा भडका उडाला. यामुळे कामगारांनी आपला जीव वाचवण्यासाठी कारखान्याबाहेर धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्नांती आग आटोक्यात आणली. रिक्षाच्या मडगार्डवरील लाल पट्ट्यावरून चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात रबाळे पोलिसांना यश आलंय. रस्त्यावर एकट्या चाललेल्या महिलांना लक्ष्य करत रिक्षाचा वापर करून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हे चोरटे चेन स्नॅचिंग करून पळ काढायचे. रबाळे पोलिसांनी रिक्षाच्या मडगार्डवरील लाल पट्टे आणि तब्बल 80 CCTV कॅमेरे तपासून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. किसन थलारी आणि मोहसिन खान अशी आरोपींची नावं असून त्यांनी केलेल्या 6 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा, बाईक आणि चोरी केलेला मुद्देमाल जप्त केलाय. उरण तालुक्यातील दिघोडे आणि वेशवी ग्रामपंचायत हद्दीत खाडी किनाऱ्यावरील ताकव पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत मासेमारी करायला गेलेले 2 आदिवासी बांधव दगावले तर 2 गंभीर जखमी आहेत. हा अपघात शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे घडलाय, त्यामुळे शासनानं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दिघोडेचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी केली आहे. तर भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कारभूमी अभिलेख विभाग पेण यांनी धुतुम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्या साकवांचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी धुतुमच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी केली आहे. दापोली हायस्कूलची माजी विद्यार्थिनी शुभांगी महेंद्र शेठ घरत यांचे 1990 साली 10वी पर्यंतचे शिक्षण दापोली हायस्कूलमध्ये झाले. रयतच्या सर्व हायस्कूलचे नूतनीकरण झाले, मात्र दापोली पारगाव हायस्कूलची इमारत जुनीच होती. त्याची खंत जाता येता इमारत पाहताना शुभांगी ताईंना होती. शाळा व्यवस्थापनाने नवीन इमारतीचा घाट घातल्यानंतर शुभांगी ताईंनी आपले पती कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा आदर्श घेत पुढे येऊन आपल्या विद्यालयाची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून 25 लाख रुपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द केलाय. देशभरात रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, हवाई मार्ग यासारख्या प्रवासी सुविधा पायाभूत निर्माण करून त्यांना प्राधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असल्याचं प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी पेणमध्ये केलं. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात 553 रेल्वे स्थानक पुनर्विकसित गोमती नगर रेल्वे स्टेशन आणि 1500 रेल्वे उड्डाणपूल व भुयारी मार्ग पायाभरणी, उद्घाटन आणि पुनर्विकास कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी कासू व पेण रेल्वे स्थानकामधील रोडे गावच्या हद्दीत बांधलेल्या भुयारी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. माणगाव तालुक्यातील नागाव, गोरेगाव येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन भाजप विधान परिषद गटनेते तथा मुंबई बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या कामांमध्ये नागाव बस थांबा अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता व गटार लाईन अशा एकूण 18 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रमात माणगाव तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. खोपोलीतील हाळ बुद्रुक येथे कावेरी श्रीमंत तांदळे, नेरूळ, नवी मुंबई
व मंगळ बबन सानप उल्हासनगर यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या माऊली एंटरप्राइजेस महानगर सीएनजी गॅस पंपाचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले। खोपोली परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक परिसर असून शहरात एकही सीएनजी गॅस पंप नव्हता। कार रिक्षासह अनेक वाहनांना गॅस भरण्यासाठी खालापूर चौक पनवेल परिसरात जावं लागत होतं। मात्र माऊली एंटरप्राइजेस महानगर सीएनजी गॅस पंप हा खोपोली शहरात झाल्यानं 24 तास सेवा मिळणार असून वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केलंय। सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी कुंभिवली ग्रामस्थ, वारकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्यानं खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीरंग बारणे व कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। परमार्थ आणि वारकरी संप्रदाय यांमुळे जीवनातील अंधकार दूर होतो। सामाजिक कार्य करणारे उमेश गायकवाड यांसारखे तरुण गाव, समाज आणि देश उभारणीस चालना देतात। त्यांच्या सामाजिक कार्याला लागणारी मदत करण्यास आम्ही बांधील आहोत, अशी भावना या कार्यक्रमात मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवशी माणगाव तालुक्यात भिनाड बंदर, इंदापूर येथे भव्य बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत प्रेमींनी गर्दी केली होती। स्पर्धेत मोठ्या गटात देवाची हवा या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक ढाळ बक्षीस म्हणून देण्यात आली। द्वितीय क्रमांक संतोष खडतर यांच्या बैलगाडीने तर तृतीय क्रमांक गणेश कदम यांच्या बैलगाडीने पटकावला। लहान गटात श्रीजा खानविलकर या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला। इतिहास लिहिणं सोपं असतं, पण इतिहास घडवण्याचं कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केलंय। नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशी विश्वासघात झाला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं गेलं याचं पुस्तक लिहायचं झालं तर मोठा ग्रंथ लिहावा लागेल, असं प्रतिपादन माजी खासदार व सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी पनवेल येथे केलं। कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचे प्रकाशन किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये संपन्न झाले। रायगड जिल्ह्यातील तलवार मैदानावर एमडी फाउंडेशन आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिकांसाठी वेगळी पर्वणी असल्याचं प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलं। राजमाळा येथे महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शिंदे गटाचे राजा केणी, अलिबाग तालुका संघटक अनंत गोंधळी, जिल्हा नियोजक समितीचे सदस्य संतोष निगडे, डॉक्टर नार्वेकर, राजाराम हुलवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।